नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर। माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे बेळगावमध्ये झाले आगमन। 2 दिवसीय बेळगाव दौऱ्यात विविध कार्यक्रमात दर्शवणार सहभाग। या दौऱ्यादरम्यान विविध मुद्द्यांवर शरद पवार मांडणार आपले विचार। सकल मराठा समाजाच्या गुरुवंदना कार्यक्रमाला संभाजीराजेंची उपस्थिती। वडगाव आदर्श शाळेच्या मैदानात गुरुवंदना कार्यक्रमाची मुहूर्तमेढ। कोल्हापूरच्या संभाजीराजांच्या हस्ते मंजुनाथ स्वामींचा होणार सत्कार। सहकारी मंत्री एस.टी. सोमशेखर यांच्या वक्तव्याला चंद्रराज हट्टीहोळी यांचे प्रत्युत्तर। अन्य राजकीय नेत्यांचे कर्ज बाकी असल्याचा केला होता आरोप। सर्व कर्ज हप्ते योग्य वेळेत भरत असल्याचे चंद्रराज हट्टीहोळी यांचे स्पष्टीकरण। आता पाहूया सविस्तर बातम्या। 2 दिवसीय बेळगाव दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विशेष सत्कार केला जाणार असल्याचे एनसीपी राज्याध्यक्ष आर हरी यांनी स्पष्ट केले आहे। एनसीपी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे बेळगावला आगमन झाले असून शहरातील चन्नमा सर्कल येथे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, असे एनसीपी राज्याध्यक्ष आर हरी यांनी सांगितले आहे। मंगळवारी प्रवासी मंदिरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा बुधवारी बेळगावमधील चन्नमा सर्कल येथे विशेष सत्कार करण्यात येणार आहे, असे सांगून ते म्हणाले की येत्या 2023च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मजबूत उमेदवार निवडले जात असून या निवडणुकीत कोणाशीही तडजोड केली जाणार नाही। बेळगाव क्षेत्रातील एकूण 10 मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत, असे ते म्हणाले। ನಾಳೆ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಂತ ಶರದ್ ಪವಾರ್ ಸಾಹೇಬರು ಇವತ್ತೇ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಮತ್ತೆ ನಾಳೆ ಚೆನ್ನಮ್ಮ ಸರ್ಕಲಲ್ಲಿ ಒಂದು 10:30 ಆಗಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ವಿಶೇಷ ಸನ್ಮಾನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಸನ್ಮಾನ ಮಾಡೋ ಮುಖಾಂತರ ಅದು ಯಾವುದೋ ಒಂದು ಕಾಲೇಜ್ ಉದ್ಘಾಟನೆ ಇದೆ, ಜ್ಯೋತಿ ಕಾಲೇಜ್, ಆ ಕಾಲೇಜ್ ಉದ್ಘಾಟನೆಗೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ವಿಚಾರ ಬಂದಾಗ ನಾವು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಪಕ್ಷ ಬಲಿಷ್ಠ ಮಾಡಬೇಕನ್ನೋದು ನಮಗೆ ಜಾಸ್ತಿ ಇವಾಗ, ಯಾಕಂದರೆ ಶರದ್ ಪವಾರ್ ಸಾಹೇಬರು ನಮ್ಗೆ ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಯಾಕಂದರೆ ಪಕ್ಷ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಯಲ್ಲಿನೂ ಸಹ NCP ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟು ಈ ಸರಿ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡ್ತಾರೆ। 18 ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಯಲ್ಲಿನೂ ಸಹ NCP ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮತ್ತು NCP ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡ್ತಾರೆ। ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ಸಣ್ಣ ಒಂದು ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಒಂದು ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಅಷ್ಟೇ। ಮತ್ತು ನಾಳೆ ಪವಾರ್ ಸಾಹೇಬರು ಬರೋದ್ರಿಂದ ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿ NCP ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಸೇರೋ ಸಾಧ್ಯತೆಗಳಿದೆ। ಮತ್ತು ಬರೀ ನಾಳೆ ಸುಮಾರು ಒಂದು 2000 ಜನ ಚೆನ್ನಮ್ಮ ವೃತ್ತದಲ್ಲಿ ಸೇರೋಂಥ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಥರನೂ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳಾಗಿದೆ। ಹಾಗಾಗಿ 2023 ಚುನಾವಣೆಗೆ ನಾವು NCPಯಿಂದ ತುಂಬ ಬಲಿಷ್ಠವಾದಂಥ ಒಂದು ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಗಳನ್ನ ಈ ಒಂದು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಎಲ್ಲ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಲೂ ಸಹ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡ್ತಾರಂತ ಈ ಒಂದು ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಇವತ್ತು ಕರೆಯಕ್ಕೆ ಹೇಳಿದೆ। ಅಷ್ಟೇ ವಿಶೇಷ, ಇವತ್ತಿನ ವಿಶೇಷ ಇಷ್ಟೇ। ನಾಳೆ ಸಾಹೇಬರು ಬರೋದು ಅದೇ ವಿಶೇಷ ನಮಗೆ। यावेळी पत्रकार परिषदेत अमोल देसाई, केजी पाटील, नारायण बसरगी, दुर्गेश मेत्री, आप्पासाहेब नायक सह अन्य उपस्थित होते। विश्वनाथ देसाई, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। वडगावमधील आदर्श शाळेच्या मैदानात होणाऱ्या सकल मराठा समाजाच्या गुरुवंदन कार्यक्रमाला कोल्हापूरच्या संभाजीराजांची उपस्थिती असणार आहे। सकल मराठा समाजाच्या गुरुवंदना कार्यक्रमाला कोल्हापूरचे संभाजीराजे यांची उपस्थिती लाभणार आहे। 15 मे रोजी बेळगाव वडगाव येथे आदर्श शाळेच्या मैदानात सकल मराठा समाजाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी श्री श्री मंजुनाथ स्वामी यांचा गुरुवंदना कार्यक्रम होणार आहे। मराठा समाजाच्या एकत्रीकरणासाठी या गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुवंदना कार्यक्रमाची मुहूर्तमेढ सोमवारी आदर्श शाळेच्या मैदानात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती बेळगाव जिल्हा एससी मोर्चाचे सेक्रेटरी किरण जाधव यांनी दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मागे जरा मते नको।
बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय। नमस्कार. येणाऱ्या 15 मे रोजी रविवारी सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवंदना हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपले मराठे स्वामीला जे गुरुजी आहेत मंजुनाथ स्वामी यांना बेळगावमध्ये बोलवून भव्य असा आम्ही कार्यक्रमाचं आयोजित केलेलं आहे. हे कार्यक्रम रविवारी सकाळी कपिलेश्वर मंदिरपासून शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रामध्ये झांज पथक, लेझिम, वारकरी मंडळी, घोडे व हत्ती देखील असणार आहे. बेळगावमधील समस्त नागरिक, महिला भगिनी सर्व यातमध्ये भाग घेणार आहेत. पारंपरिक वेशभूषा घालून येणार आहेत. ही मिरवणूक कपिलेश्वर मंदिरपासून SPM रोड, नाथपे सर्कल, वडगावमधून आदर्श विद्या मंदिर या ग्राउंडवरती येऊन समाप्त होणार आहे. या ठिकाणी व्यासपीठावर आपले स्वामीजी असणार आहेत. त्यांची पादपूजा, त्यानंतर आपले कोल्हापुरातून संभाजीराजे भोसले हे देखील या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच काशीमधून नरेंद्र स्वामी देखील येणार आहेत. आणखीन निप्पाणीचे स्वामी देखील येणार आहेत. असे आपल्या मराठा समाजाचे जवळजवळ 3 स्वामी या ठिकाणी येणार आहेत. त्यांचं मार्गदर्शन संपूर्ण बेळगावकरांना लाभणार आहे. आणि जवळजवळ 50,000 लोकांचं इथं आम्ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी भव्य असं पेंडाल उभारण्याचं काम सुरू आहे. आणि ह्या आदर्श विद्या मंदिर वडगाव परिसरात मोठ्या प्रमाणात आपण भगवमय करून हे कार्यक्रमाला शोभा आणावी आणि सर्वांनी या कार्यक्रमात भाग घेऊन आपलं सकल मराठा समाजासोबत राहावं अशी मी सर्वांना या विनंती करत आहे. धन्यवाद. या कार्यक्रमात कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते श्री श्री मंजुनाथ स्वामींचा सत्कार होणे ही औत्सुक्याची बाब आहे. अनेक वर्षांनंतर इतिहासाची ही पुनर्निर्मिती होत असून सकल मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून ही आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे बेळगावमध्ये आगमन झाले असून 2 दिवसीय दौऱ्यादरम्यान ते विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मंगळवारी सकाळी बेळगावात आगमन झाले आहे. आपल्या 2 दिवसीय दौऱ्यात बेळगाव जिल्ह्यातील विविध कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी उद्योगपती अरविंद गोगटे यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गोगटे कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. दुपारी 4च्या दरम्यान चिक्कोडीला भेट देऊन शरद पवार हे चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. संध्याकाळी अंकली गावातील वीर राणी कित्तूर चन्नम्मा यांच्या पुतळ्याचे त्यांनी अनावरण केले असून संध्याकाळी 5 वाजता प्रभाकर कोरे क्रेडिट सौहार्द सोसायटी केंद्र कार्यालयाचे त्यांनी लोकार्पण केले आहे. अशा विविध कार्यक्रमात ते आपला सहभाग दर्शवित असून 11 मे रोजी होणाऱ्या मराठा कोऑपरेटिव्ह बँकच्या 75व्या अमृत महोत्सवात ते सहभागी होणार आहेत. तर 11 मे रोजी सकाळी 11च्या दरम्यान दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवात ते सहभागी होणार आहेत. तर त्याच दिवशी 2:30च्या दरम्यान सामरा एअरपोर्टवरून पुण्याला ते रवाना होणार आहेत. या दरम्यान माजी विधानसभेचे सदस्य महांतेश कवडगीमठ यांनी शरद पवार यांची भेट घेऊन शरद पवार यांना पुष्पगुच्छ दिले आहे व साखर कारखान्यासंदर्भात चर्चा देखील केली आहे. राजशेखर हिरेमठ, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. 80 वर्षाची यशस्वी वाटचाल मराठा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बेळगाव बुधवार दिनांक 11 मे रोजी होणाऱ्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त बँक संचालक मंडळाकडून सर्व सभासद व ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा. हॉटेल वृंदावन व्हेज अँड नॉनव्हेज रेस्टॉरंट. रुचकर जेवणासाठी प्रसिद्ध असे हॉटेल वृंदावन. यांचे विशेष पदार्थ मुर्ग लाहोरी, चिकन अकबरी तंगडी, चिकन बिरबली, हराभरा कबाब आणि व्हेजमध्ये दाल फ्राय तडका कोल्हापुरी, पनीर बिरबल, पनीर मसाला, पनीर टिक्का असे अनेक चविष्ट पदार्थ. त्याचबरोबर चिकन थाली, मटन थालीही या ठिकाणी उपलब्ध आहे. तर मग लवकरच भेट द्या हॉटेल वृंदावनला. बेळगावमधील साई गणेश प्लाझा, हंस टॉकीज रोड, बेळगाव.
अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सहकार क्षेत्रातील अनेक राजकीय नेत्यांचे कर्ज बाकी असल्याची माहिती सहकार मंत्री एस.टी. सोमशेखर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे. सहकार क्षेत्रातील केवळ रमेश जारकिहोळी यांचे एवढेच कर्ज भरायचे बाकी नसून ग्रामीण भागच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, बंडेप्पा कांशपूरसह अन्य जणांचे कर्ज बाकी असल्याचे सहकार मंत्री एस.टी. सोमशेखर यांनी सांगितले आहे. मंगळवारी प्रवासी मंदिर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. अद्यापही साखर कारखान्यातील एकूण 25 जणांनी कर्ज न दिल्याचे ते म्हणाले. राज्यामध्ये 6,000 कोटी रुपयाचे बाकी कर्ज असून हे कर्ज वसूल करण्यासाठी योग्य ती पावले उचलली जात असल्याचेही ते म्हणाले. DCC बँक ಬೆಳಗಾಂದು ವಿಸಿಟ್ ಮಾಡೋಣ ಅಂತೇಳಿ ಅವರು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ವಿಸಿಟ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಸೌಹಾರ್ದ ಕ್ರೆಡಿಟ್ ಸೊಸೈಟಿ ಒಂದು ಉದ್ಘಾಟನೆ ಸಾಯಂಕಾಲ 4 ಗಂಟೆ ಇದಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ. ಸರ್, ಈಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರೊಂದು ಆರೋಪ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಒಡೆತನದ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ 600 ಕೋಟಿಯಷ್ಟು ಬಾಕಿ ಉಳಿಸ್ಕೊಂಡಿದೆ, ಅವರು ಕೊಡೋಕ್ಕಾಗ್ತಿಲ್ಲ, ಅವರಂತ ಸಾಹುಕಾರ ಅಂತ ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದು ಬಾಕಿ ಉಳಿದಿದೆಯಾ ಸರ್? ನೀವು ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ಗೆ ಕೇಳಬೇಕು. ಅದು ತಾವು ಸಹಕಾರ ಇಲಾಖೆ ಮಂತ್ರಿನ ಸರ್. ಅಪೆಕ್ಸ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಡಿ ಸಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಲೆಟರ್ ಕಳಿಸಿದೆ. ಸೌಭಾಗ್ಯಲಕ್ಷ್ಮಿ ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ 600 crore ಡಿಫಾಲ್ಟ್ ಮಾಡಿದೆ, ಬೆಳಗಾಂ ಸೇರಿ ಇತರ DCC ಬ್ಯಾಂಕ್ ಅದು ಏನಾದರೂ ತಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ಇದೆ? ಬ್ಯಾಂಕ್ನವರು ಅಪೆಕ್ಸ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಏನಿರ್ತದೆ
ಅವ್ರು 4-5 DCC ಬ್ಯಾಂಕ್ ಜೊತೆ ಸೇರಿ ಸಾಲ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಅವರು ಅಫೆಕ್ಸ್ ಬ್ಯಾಂಕ್ನವರು ಪ್ರೋಸೆಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದೊಂದೇ ಅಲ್ಲ, ಯಾರ್ಯಾರು ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಇರ್ತಾರೆ ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನೋಟಿಸ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಸೀರಿಯಸ್ಸಾಗಿ ಕಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀವಿ, ರಿಕವರಿ ಮಾಡಿ ಅಂತ. ಅದನ್ನು ಅವರು ಅಫೆಕ್ಸ್ ಬ್ಯಾಂಕ್ನವರು ಯಾರ್ಯಾರ್ದು ಡ್ಯೂ ಇರ್ತದೆ ಅದೆಲ್ಲರಿಗೂ ನೋಟಿಸ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಸರ್ ಇವ್ರ ಜೊತೆಗೆ ಸಾಫ್ಟ್ ಹೊಂಟಿದೆ ಸರ್? ಸಾಫ್ಟ್ ಕ್ವಶನ್ನೇ ಇಲ್ವಲ್ಲ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಾಫ್ಟ್ ಕ್ವಶನ್ ಎಲ್ಲ ಬರ್ತದೆ. ಸಾಲ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಸಾಲ ರಿಕವರಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅಫೆಕ್ಸ್ ಬ್ಯಾಂಕ್ನವರು ಸೀರಿಯಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸರ್ ಈಗ DK ಶಿವಕುಮಾರ್ ಬರೀ ಅಂದರೆ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅಷ್ಟೇ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಪಕ್ಷದವ್ರದ್ದು ಬಾಕಿ ಇದೆ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲರದ್ದು ಇದೆ ಪಕ್ಷ ಅಂತೇನಿಲ್ಲ. ಯಾರ್ಯಾರು ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಸಾಲ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಈಗ ಬಂಡಪ್ಪ ಕಾಶಪ್ಪನ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ತಗೊಂಡವರು, ಈ ಥರ ಒಂದು 23-24 ಜನ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಕೆಲವರು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಅಪ್ ಟು ಡೇಟ್ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಕಟ್ತಿದ್ದಾರೆ, ಅಸಲು ತೀರಿಸೋದಿಲ್ಲ. ಕೆಲವರು ಇಂಟ್ರೆಸ್ಟು ಕಟ್ಟೋದಿಲ್ಲ, ಅಸಲೂ ಕಟ್ಟೋದಿಲ್ಲ. ಈ ಥರ ಕೆಲವು ಇರ್ತದೆ. ಅದನ್ನ ಸೀರಿಯಸ್ಸಾಗಿ ಕಲೆಕ್ಷನ್ ರಿಕವರಿ ಮಾಡಿ ಅಂತೇಳಿ ಅಫೆಕ್ಸ್ ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಹೇಳಿದ್ದೀವಿ, ಅದನ್ನು ಪ್ರೋಸೆಸ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಈ ವಿಚಾರದಲ್ಲೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ರಾಜಕೀಯ ಮಾಡ್ತಿದೆ. ಅಲ್ಲ, ರಾಜಕೀಯ ಏನಿಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಲ್ಲ, ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದೇ ರಾಜಕೀಯ ಅವರಿಬ್ಬರೂ. ಅದರಿಂದ ಅಫೆಕ್ಸ್ ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ನಾವೊಂದು ಇಲಾಖೆಯಿಂದ ಸೀರಿಯಸ್ ಹೇಳಿದ್ದೀವಿ, ಯಾವುದಾದ್ರೂ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಇದೆ ಅದನ್ನ ರಿಕವರಿ ಮಾಡಿ. ಈಗ 2 ಲಕ್ಷ 3 ಲಕ್ಷ ಸಾಲ ತಗೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಅವರು ಕಟ್ಟಲಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಅವ್ರ ಮನೆ ಜಪ್ತಿ ಮಾಡೋದು. ಹೀಗೆ 100 ಕೋಟಿ ತೆಗೆದುಕೊಂಡಂಥವ್ರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಸೀರಿಯಸ್ಸಾಗಿ ಕಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ, ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮಾಡಿದ್ರೆ DCC ಬ್ಯಾಂಕ್ನಿಂದಲೂ 100 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಸಾಲ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅಪೆಕ್ಸ್ ಬ್ಯಾಂಕ್ನಿಂದ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, DCC ಬ್ಯಾಂಕ್ನಿಂದಲೂ 4-5 ಬ್ಯಾಂಕ್ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಮಂಗಳೂರು DCC ಬ್ಯಾಂಕ್ ತಗೊಂಡವ್ರೆ, ಸೌತ್ ಕೆನರಾ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ತುಮಕೂರು ತಗೊಂಡವ್ರೆ, 4-5 ಬ್ಯಾಂಕ್ ತಗೊಂಡವ್ರೆ. ಎಲ್ಲ ಸೀರಿಯಸ್ಸಾಗಿ ರಿಕವರಿ ಮಾಡೋಕೆ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ. ಎಷ್ಟು ಕೋಟಿ ಇದೆ ಸರ್? 6,000 ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಎಲ್ಲ ಸೇರಿ. ಸರ್ ಯಾರು ಎಷ್ಟು ಉಳಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಅಂದರೆ ಯಾರು ಯಾವ್ಯಾವ ಕಾರ್ಖಾನೆಯವರು ಇದೆ, ನನ್ನ ಹತ್ರ ಈಗ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ, ಯಾರು ಕೊಡ್ತೀನಿ, ಮಾಹಿತಿ ಇದೆ. ಎಲ್ಲ ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ಪಬ್ಲಿಕ್ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್. सौभाग्य लक्ष्मी साखर कारखाना तसेच माजी मंत्री रमेश जारकिहोळी साखर कारखाना व इतर साखर कारखान्यांना नोटीस बजावण्यात आले असून त्वरित बाकी कर्ज फेडावे असे त्यांनी म्हटले आहे. राजशेखर हिरेमठ, KNCD न्यूज, बेळगाव. कर्नाटक लॉ सोसायटी संचलित VDITचा स्थापना दिन साजरा करण्यात येणार असून VTUचे कुलगुरू डॉक्टर करिसिद्धप्पा यांची उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे. कर्नाटक लॉ सोसायटी संचालित विश्वनाथराव देशपांडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा स्थापना दिन 11 मे रोजी दुपारी 3 वाजता संस्थेच्या आवारात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून VTUचे कुलगुरू डॉक्टर करिसिद्धप्पा तर निमंत्रित म्हणून सोसायटीचे विश्वस्त RV देशपांडे, VTUचे कुलसचिव डॉक्टर AS देशपांडे, डॉक्टर BE रंगास्वामी उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष आनंद मंडगे उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना VDITचे चेअरमॅन विनायक लोकुर यांनी सांगितले की 2004 मध्ये VDITची स्थापना झाली. 28 एकर परिसरात कॉलेजसह 2 वसतिगृहे असून आज 1600 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्थापना दिनानिमित्त सिव्हिल इंजिनिअरिंग ब्लॉक, बास्केटबॉल कोर्ट, सेमिनार हॉल व औषधी वनस्पतींची नर्सरी यांचे उद्घाटन होणार आहे. VDIT was formed in Halgad in 2004 with the help of then MLA RV Deshpande sir, and this was formed in that area so that the students from that area can get technical education, quality technical education. So this belongs to Karnataka Law Society, managed by Karnataka Law Society very much. And since 2004 we have been adding facilities to that campus. Today we have a 28-acre green campus there, with 2 boys hostel, 2 girls hostel, with 5 main branches and 2 postgraduate branches. A lot of industry connect has been established in the past, and which we will be doing in this year also as a future. Currently the strength there approved is about 1600 students all put together. And last year we have done far better in terms of placements when it comes to. So out of 400 strength, 300 plus has already been received offer with good companies. Now this year, this is the first time we will be celebrating the Foundation Day. We got approval from AICTE on 11th of May. That's how we decided to celebrate the Foundation Day on 11th of May. The
Purpose of Foundation Day is to capture all the history, at the same time share our future plans with the stakeholders, so that the students definitely can stand benefited and take advantage of the existence of a reputed institution with qualified staff and matured management. Now to this function, to mark the function, we will be doing several activities on that day. We have constructed a new civil engineering block which will be inaugurated. We have also constructed a basketball court, so that will be inaugurated. We have a new seminar hall with about 200-250 capacity, that will be inaugurated. Though we are an engineering college, we will be inaugurating a medicinal plant nursery with 75 plants to start with, because we are observing India at 75 this year to mark that occasion. We will be also honoring 75 distinguished alumni of our college on that day, so that they can share their experiences and how things can be looked forward. And many other such programs will be conducted to mark the occasion. Dr. Karisiddappa, Vice Chancellor of VTU, will be the chief guest. Shri R.V. Deshpande, Patron of Karnataka Law Society, will be the guest of honor. Shri A.S. Deshpande and Shri Dr. B. Rangaswamy, Registrar of VTU, they will be the guests. Our President, Shri Anant Mandgi, our Chairman, Shri Pradeep Saukar, our secretaries, vice presidents, and all board of management members will also grace the occasion. We will be also या कॉलेजमध्ये हल्याळसह कारवार, दांडेली, धारवाड आणि अन्य शहरातील मुले शिकण्यास येतात. लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आंतरशाखांचा हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून नूतन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम शिकवला जात आहे. या प्रसंगी व्हीडीआयटीचे सचिव S.V. गणाचारी, सदस्य R.S. मुतालिक, प्राचार्य डॉक्टर वादिराज कुलकर्णीसह अन्य उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. सहकारी मंत्री S.T. सोमशेखर यांच्या वक्तव्याला हर्षा साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक चनराज हट्टीहोळी यांनी कडक प्रत्युत्तर दिले आहे. सहकारी मंत्री S.T. सोमशेखर यांनी अनेक राजकीय नेत्यांचे कर्ज बाकी असलेल्या वक्तव्याला हर्षा साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक व आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे भाऊ चनराज हट्टीहोळी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे कर्ज बाकी नसून आम्ही ते वेळेत फेडत आहोत. त्यामुळे याची सहकारी मंत्र्यांनी आधी पडताळणी करून घ्यावी असे त्यांनी म्हटले आहे. ನಮಸ್ಕಾರ. ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸಹಕಾರಿ ಸಚಿವರಾದ ಮಾನ್ಯ S.T. ಸೋಮಶೇಖರ್ ಅವರ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ನಾನು ನೋಡಿದೆ. ಅವರು ಎಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವ್ರದ್ದು ಸಾಲ ಬಾಕಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿಲ್ಲ, ಸಾಲ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ನಿಜ, ನಾವು ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಒಡೆತನದ ಹರ್ಷ ಶುಗರ್ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಗೆ ಅಪೆಕ್ಸ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಹಾಗೂ ಇನ್ನಿತರ DCC ಬ್ಯಾಂಕ್ಗಳಿಂದ ಸಾಲ ತಗೊಂಡಿದ್ದು ನಿಜ. ಆದರೆ ಎಲ್ಲೂ ನಾವು ಕಟ್ಟಬಾಕಿ ಉಳಿಸಿಕೊಂಡಿಲ್ಲ. ವಿ ಆರ್ ನಾಟ್ ಡಿಫಾಲ್ಟರ್ಸ್. ನಾವು ಸರಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಸಾಲದ ಬಡ್ಡಿ ಹಾಗೂ ಅಸಲನ್ನು ಕಂತು ಕಟ್ಕೊಂತ ಬಂದೆವು. ಮಾನ್ಯ ಸಚಿವರು ಇನ್ನೊಂದು ಮಾತು ಹೇಳಿದರು. ಕೆಲವು ಜನ ಬ್ಯಾಂಕ್ ಸಾಲ ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಅಷ್ಟೇ ತುಂಬಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಕೆಲವು ಜನ ಇಂಟ್ರೆಸ್ಟು ಮತ್ತು ಅಸಲನ್ನು ತುಂಬಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಕೆಲವು ಜನ ಎರಡೂ ತುಂಬಿಲ್ಲ ಅಂತ. ನಾವು ಎರಡನೇ ಕ್ಯಾಟಗರಿದಾಗ ಬರ್ತೇವೆ. ಇಂಟ್ರೆಸ್ಟು ತುಂಬಿದ್ದೇವೆ, ಅಸಲು ತುಂಬಿದ್ದೇವೆ. ಸೊ ಇವತ್ತು ಏನು ಸಚಿವರು ಹೇಳಿದ್ದ ಹೇಳಿಕೆಗೆ ನಾನು ಈ ವಿಡಿಯೋ ಮುಖಾಂತರ समजायशी ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. धन्यवाद. सहकारी मंत्री यांनी केलेल्या वक्तव्याला अचूक असे प्रत्युत्तर चनराज हट्टीहोळी यांनी देऊन सर्व कर्ज हप्ते योग्य वेळेत ते भरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राजशेखर हिरेमठ, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर
स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगांव। व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खडे बाजार, बेलगावी। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बेळगाव शहराची पाणीपुरवठा व्यवस्था बिघडली असून या संदर्भात पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात माजी पालिका सदस्य दिनेश नाशिपुडी यांनी आपला आक्रोश व्यक्त करून असमाधान व्यक्त केले आहे। बेळगाव शहराची पाणीपुरवठा व्यवस्था बिघडली असून पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या दृष्टिकोनातून बसवनकोळमध्ये पाणीपुरवठा घटकाची स्थापना करून अव्यवहार करणाऱ्या पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा पालिका माजी सदस्य दिनेश नाशिपुडी यांनी दिला आहे। केएनएन सिटी न्यूजशी बोलताना त्यांनी आपले विचार मांडले आहेत। ते म्हणाले की पालिकेच्या कौन्सिल बैठकीत या अगोदरही पाणीपुरवठा संदर्भात आवाज उठवण्यात आला होता, मात्र याबद्दल अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई न केल्याचे असमाधान व्यक्त त्यांनी केले आहे। ನನ್ನ ಹೆಸರು ಡಾಕ್ಟರ್ ದಿನೇಶ್ ನಾಶಿಪುಡಿ ಅಂತೇಳಿ ಮಾಜಿ ನಗರಸೇವಕ. ಯಾವಾಗ ನಾವಿಲ್ಲಿ ನಗರಸೇವಕರಿದ್ದಾಗ ಒಂದು ಬಸವನಕೊಳ ಒಂದು ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಜಲಶುದ್ಧೀಕರಣ ಘಟಕ ಒಂದು ಆರಂಭ ಮಾಡಿದರು. ಅಂದಾಜು ಒಂದು 32 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿದ ಕೆಲಸ ಚಾಲೂ ಐತ್ರಿ. ಚಾಲೂ ಆದ್ಮ್ಯಾಗ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂತ ಬಂದರು. ಆದರೆ ಅದ್ರೊಳಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಅವ್ಯವಹಾರ ಆಗಿದ್ದು ರೀ. ಯಾವಾಗ ನನ್ನ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದ ಮ್ಯಾಗ ನಾ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಏನು ಕೌನ್ಸಿಲ್ ಮೀಟಿಂಗ್ ಒಳಗೆ ಅದರದ ಬಗ್ಗೆ ವಿಷಯ ಎತ್ತಿದನು. ಆ ವಿಷಯ ಎತ್ತಿದ್ಕೊಳ್ಳಿ ಯಾವಾಗ ಒಂದು ನಿರ್ಣಯ ಆಯ್ತು ಕಿ ಒಂದು ಕಮಿಟಿ ಫಾರ್ಮ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಾವು ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿಂದ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಆವಾಗಿನ ಆಯುಕ್ತರು ಮತ್ತು ಇಲ್ಲಿಂದ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ವಾಟರ್ ಬೋರ್ಡ್ದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡಿ ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ಜಾಯಿಂಟ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ರು. ಆ ಜಾಯಿಂಟ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಷನ್ ಒಳಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಲೋಪದೋಷಗಳು ಕಂಡು ಬಂದು ರೀ. ಆ ಕಂಡು ಬಂದಾದ್ಮ್ಯಾಗ ರಿಪೋರ್ಟ್ ಇವ್ರದ್ದು ಮಧ್ಯಂತರ ವರದಿ ರೆಡಿ ಆಯಿತು. ಆದರೆ ಇವ್ರು ಅದನ್ನ ಇಲ್ಲೇ ಇಟ್ಕೊಂಡು ಕುಂತಿದ್ರು. ಆ ಟೈಮ್ಗೆ ನಾನು ಮಾನ್ಯ ಏನು ನಮ್ಮದು ಪ್ರಾದೇಶಿಕ ಆಯುಕ್ತರದಾರೋ ಅವ್ರಿಗೆ ಹೋಗಿ ನಾ ಭೇಟಿ ಆದ ಕೂಡಲೇ ಐತಲ್ಲ, ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಅವ್ರು ಅದ್ರ ಮ್ಯಾಗ ಐತಲ್ಲ ನೀವು ಯಾಕೆ ಇಟ್ಟು ದಿವಸ ಇಟ್ಕೊಂಡು ಕುಂತಿದ್ದೀರಿ ಅದನ್ನ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಕಳಿಸ್ರಿ ಅದನ್ನು ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಇನ್ಕ್ವೈರಿ ರಿಪೋರ್ಟ್ ನೀವು ಮಾಡಿದ ಅಂದ್ಕೂಡಲೇ ಅವಾಗ ಇವ್ರು ಕಳಿಸ್ಕೊಟ್ರು. ಇವ್ರು 10 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಕುಂತಿರ್ರಿ ಯಾವಾಗ ಅದೇನು ಇನ್ಕ್ವೈರಿ ಇವ್ರು ರೆಡಿ ಮಾಡಿದ ಕೂಡಲೇ. ಆಮೇಲೆ ಯಾವಾಗ ಅವರು ನಮ್ಮದು ಪ್ರಾದೇಶಿಕ ಆಯುಕ್ತರು ವಿಶ್ವಾಸ ಸಾಹೇಬರು ಏನದಾರು ಅವ್ರು ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಹೇಳಿದ ಕೂಡಲೇ ಐತಲ್ಲ ಅವಾಗ ಇದು ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಹೋಯ್ತು. ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಹೋದ ಮ್ಯಾಗ ಐತಲ್ಲ ಆಮೇಲೆ ಮುಂದಿಂದ ಅಲ್ಲಿಂದ ಏನು ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಐತಲ್ಲ ಅವ್ರದ್ದು ಏನೂ ಚಾಲೂ ಆಗಲಿಲ್ಲ ರೀ. ಇನ್ನಾದ್ರೂ ಅಲ್ಲೇ ಪೆಂಡಿಂಗ್ ಐತಿ. ಅವ್ಯವಹಾರ ಆಗಿದ್ದು ಮಾತ್ರ 100% ಅದ್ರಾಗ ಐತಿ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಏನು ಕಮಿಟಿ ಯಾರು ಅದಾರಲ್ಲ ಇದ್ರ ಕ್ಲಿಯರ್ ಕಟ್ ಮೆನ್ಷನ್ ಮಾಡ್ಯಾರ ಅದ್ರಾಗ ಅವ್ಯವಹಾರ ಆಗೈತೆ ಅಂತೇಳಿಂದ.
ಅದ್ರಾಗ ಮೆನ್ಷನ್ ಮಾಡೋರು. ಅದಕ್ಕೆ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಇಲ್ಲ ಅದ್ರ ಮ್ಯಾಗ ಅದನ್ನು ಪುನಃ ಈಗ ಅದನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡಿದಿಂದ ಅಲ್ಲಿ ಏನು ಅವ್ಯವಹಾರ ಆಗೈತಿ ಸಂಬಂಧಿತ ಏನು ತಪ್ಪಿಸರು ಅದಾರ ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಕ್ರಮ ಜರುಗಿಸಬೇಕು. ಯಾಕೆಂದರೆ ಅದ್ರ ರೊಕ್ಕ ಹತ್ತಿದ್ದು ಪಬ್ಲಿಕ್ ಐತಿ ರೊಕ್ಕ ರೀ ಅದು ನ್ಯಾಕ್ ಸಿಗಬೇಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲ ರೀ ಅದ್ರ ಮ್ಯಾಗ ಯಾವುದೋ ಪರಿಸ್ಥಿತಿಯೊಳಗೆ ಇವ್ರು ಕ್ರಮ ಜರುಗಿಸಬೇಕು. ಮತ್ತು ಈಗಿನ ಆಯುಕ್ತರು ಇಲ್ಲ ಅದನ್ನು ಫಾಲೋ ಅಪ್ ಮಾಡಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಅದು ಏನು ರೊಕ್ಕ ಐತಲ್ಲ ಅವಾಗ ಅದು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಒಳಗಿಂದ ಕಲೆಕ್ಟ್ ಆಗಿದ್ದು ಫಂಡ್ ಇತ್ತು, ಅದು ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಏನೈತಲ್ಲ ಅವ್ರ ಅದಕ್ಕೆ ಇವ್ರು ಐತಲ್ಲ ಅದ್ರ ಮುತುವರ್ಜಿ ವಹಿಸಿ ಅದು ಏನಾಗಿದೆ ಅಂತ ಅದ್ರದ್ದು ವರದಿದ ರಿಪೋರ್ಟ್ ಯಾಕೆ ಇನ್ನೂ ಆ್ಯಕ್ಷನ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಅದ್ರ ಮಾಹಿತಿ ತೊಗೊಂಡು ಅದ್ರ ಮ್ಯಾಗ ಕ್ರಮ ಜರುಗಿಸಂಗೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಈ ತಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ನಾ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ ರೀ. ಏನದು ಏನು ಪ್ರೆಷರ್ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ರೀ ಸರ್. ನಾನು ಯಾವಾಗ ಭಾಳ ಹತ್ರ ಮ್ಯಾಗ ಇದನ್ನು ಮಾಡಿದೆನು. ಯಾಕಂದರೆ ನಾ ಇಷ್ಟು ಇದನ್ನು ಮಾಡಿದನು ಆ ಧ್ವನಿ ಎತ್ತಿದ್ದೀನಿ ರೀ. ಕೌನ್ಸಿಲ್ ಸಭೆ ಒಳಗೆ ಧ್ವನಿ ಎತ್ತಿದ ಕೂಡಲೇ ಇನ್ಕ್ವೈರಿ ಚಾಲೋ ಐತ್ರಿ. ಇನ್ಕ್ವೈರಿ ಆದ್ಮ್ಯಾಗ 10 ತಿಂಗಳು ಆದ್ಮ್ಯಾಗೂ ಇಲ್ಲೇ ಹೋಗಿ ಕುಂತಿರೋರ. ಯಾಕಂತ ನಂಗೆ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ ಯಾರು ಅಷ್ಟು ಪ್ರೆಷರ್ ಮಾಡತ್ತಾರ ಅಂತೇಳಿ ಇಡತ್ತಾರ ಅಂತೇಳಿ ಅಂದ. ಯಾವಾಗ ಆಮೇಲೆ ನಾವು ಪ್ರದೇಶ ಆಯುಕ್ತರಿಗೆ ಏನು ಭೇಟಿ ಆದವು. बसवनकोळमध्ये पिण्याच्या पाण्याचे घटक निर्माण करण्याच्या अनुष्ठानाखाली अव्यवहाराचे आरोप ऐकू आल्यामुळे गेल्या जानेवारी 2019 मध्ये झालेल्या पालिकेच्या कौन्सिल बैठकीत चर्चा करून निर्णय घेतलेला होता. मात्र या संदर्भात कोणतीच कारवाई केलेली नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समितीची रचना करून अव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे. विश्वनाथ देसाई, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. शेकडो वर्षानंतर कित्तूर ग्रामदेवतेच्या यात्रेला सुरुवात झाली असून कित्तूरसह आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील ग्रामस्थ ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करत असताना दिसत आहेत. हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या कित्तूरमध्ये तब्बल शेकडो वर्षानंतर ग्रामदेवत यात्रेला सुरुवात झाली आहे. स्वतंत्र शूरवीर होऊन गेलेल्या कित्तूर या गावात ही यात्रा शेकडो वर्षानंतर होत असून शूरवीर राणी चन्नम्मा यांच्या कालखंडात ही यात्रा झाली असावी असे येथील गावातील ज्येष्ठांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे कित्तूर गावातील आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील लोक ही यात्रा साजरी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिनांक 10 मे रोजी या यात्रेचा 6वा दिवस असून या 6व्या दिवशीच्या कार्यक्रमाला आमदार महांतेश दौडगौडर यांनी चालना दिली आहे. त्याचप्रमाणे ग्रामदेवतेला ओटी भरून कित्तूर ग्रामस्थांनी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले आहेत. या दरम्यान आमदार महांतेश दौडगौडर यांनी यात्रोत्सवानिमित्त आपले विचार व्यक्त केले आहेत. एकूण जवळजवळ 300 वर्षानंतर या यात्रेचे आयोजन करण्यात आल्याने कित्तूर जवळील खेड्यापाड्यातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने ही यात्रा साजरी करत आहेत. राजशेखर हिरेमठ, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुति गली, बेलगाम. थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, ऋतु अनोखी है. हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है. ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है. ये किसकी पलकों में है तस्वीरें, कैसी नुमाइश है. आराधना, मारुति गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आता काही पाहू खानापूर मधल्या सविस्तर बातम्या.
जवळपास 2,53,000 रुपये खर्चातून इदलहोड ग्रामपंचायतीच्या वतीने नूतन कमानीचे उद्घाटन करण्यात आले आहे। खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथील ग्रामपंचायतच्या वतीने 14व्या वित्त आयोग निधीतून जवळपास 2,53,000 रुपये खर्चून बेळगाव पणजी महामार्गाजवळील इदलहोंड क्रॉसवर इदलहोंड गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर कमान उभारण्यात आले आहे। या कमानीचे उद्घाटन सोमवारी दिनांक 9 मे रोजी पार पडले आहे। या उद्घाटन प्रसंगी इदलहोंड ग्रामपंचायत अध्यक्ष चांगाप्पा बाचोळकर आणि ग्रामपंचायतचे पीडीओ बळीराम कृष्णा देसाई यांच्या हस्ते फीत कापून नूतन कमानीचे उद्घाटन करण्यात आले। या कमानीच्या उद्घाटन कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य उदयराव पाटील, यल्लाप्पा होसुरकर, भोमोजी एळूरकर, परशुराम कुंभार, सदस्या लक्ष्मी सुतार, सुमन कोलकार तसेच या भागातील नागरिक, मातृ धबाले, ग्रामपंचायतचे कर्मचारी वर्ग, कंत्राटदार नागाप्पा बाबीचे, मेस्त्री रमेश होनगेकर, रंगकाम केलेले यल्लाप्पा कदम तसेच इदलहोंड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विविध गावचे नागरिक उपस्थित होते। यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील यांनीही भेट देऊन कमानीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे। या दरम्यान ग्रामपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांच्या कामाचे कौतुक देखील करण्यात आले। सुहास पाटील, केएनएन सिटी न्यूज, खानापूर। दिनांक 10 मे पासून गर्लगुंजी गावची ग्रामदेवता श्री माऊली देवीच्या यात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे। खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावची प्रसिद्ध ग्रामदेवता श्री माऊली देवीची यात्रा मंगळवारी दिनांक 10 मे ते शुक्रवारी दिनांक 13 मे पर्यंत होणार आहे। मंगळवारी दिनांक 10 मे रोजी सकाळी गावातील विविध देवदेवतांची पूजा अर्चा होऊन सायंकाळी 4 वाजता मानकऱ्यांच्या देवघरातून पालखी वाद्याच्या नादात माऊली मंदिराकडे प्रयाण होते। यावेळी माऊली देवीला अभिषेक, विधिवत पूजा, मानकऱ्यांच्या हस्ते गारहाना घालून यात्रेची सुरुवात करण्यात येते। बुधवारी दिनांक 11 मे रोजी पहाटे सुवासिनी गावातून आरती घेऊन माऊली मंदिराकडे जातात। श्री माऊली देवीची पुजाऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा होऊन सकाळी सुवासिनींच्या इंगळ्या नाण्याचा कार्यक्रमाला प्रारंभ होतो। त्यानंतर भाविक माऊली देवीचे दर्शन घेऊन ओटी भरतात व नवस फेडतात। त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात येते। बुधवारी रात्री 9 वाजता करमणुकीचे कार्यक्रम म्हणून माऊली नाट्य मंडळ यांच्या वतीने सुडाची आग हा सामाजिक नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे। गुरुवारी दिनांक 12 मे रोजी भाविकांच्या करमणुकीचे कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत। तर शुक्रवारी दिनांक 13 मे रोजी श्री माऊली देवीच्या यात्रेची सांगता होऊन सायंकाळी पालखी वाद्याच्या नादात गावाकडे प्रयाण होईल। सुहास पाटील, केएनएन सिटी न्यूज, खानापूर। पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर। माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे बेळगावमध्ये झाले आगमन। 2 दिवसीय बेळगाव दौऱ्यात विविध कार्यक्रमात दर्शवण्यात सहभाग। या दौऱ्यादरम्यान विविध मुद्द्यांवर शरद पवार मांडणार आपले विचार। सकल मराठा समाजाच्या गुरुवंदना कार्यक्रमाला संभाजीराजेंची उपस्थिती। वडगाव आदर्श शाळेच्या मैदानात गुरुवंदना कार्यक्रमाची मुहूर्तमेढ। कोल्हापूरच्या संभाजीराजांच्या हस्ते मंजुनाथ स्वामींचा होणार सत्कार। सहकारी मंत्री एस.टी. सोमशेखर यांच्या वक्तव्याला चंद्रराज हट्टीहोळी यांचे प्रत्युत्तर। अन्य राजकीय नेत्यांचे कर्ज बाकी असल्याचा केला होता आरोप। सर्व कर्ज हप्ते योग्य वेळेत भरत असल्याचे चंद्रराज हट्टीहोळी यांचे स्पष्टीकरण। आता वेळ झाली इथंच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी।